वहिनी, तुमची तब्येत आता ठीक आहे ना? सॉरी, काल सगळा कामाचा भार तुमच्या एकटीवरच आला. सावली, माझी तब्येत एकदम बरी आहे आता. आणि कालचं काय, तारा होती ना माझ्या मदतीला. काय? तारा मॅडम तुमच्या मदतीला आल्या? हो, आधी मलाही तुझ्यासारखंच आश्चर्य वाटलं, पण नंतर असा विचार केला की जर हे इतके बदलू शकतात तर तारा तर बदलूच शकते ना. किती सकारात्मक विचार करता तुम्ही. हल्ली करायला लागले. चांगलं आहे. बरं, राजकुमार सर कुठे आहेत? ते गॅरेजला गेलेत. मला सांगू, त्यांचं हे बदललेलं रूप बघून मला खूप छान वाटतंय. मलाही. तुला सांगू सावली, मला बरं नसताना त्यांनी इतकी काळजी घेतली आहे माझी. सतत माझ्या उशाशी बसून होते, मला काय हवं नको ते बघत होते. सावली, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात सुख आलंय. तुझे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. थँक्यू सो मच सावली. हो बहिणी, आभार काय मानताय? मी कोणी परकी आहे का? तसं नाही ग, पण बरं माझं जाऊ दे. आपण का आज आनंदात आहात एवढ्या? काय झालंय? ते सारंग सर म्हणत होते की मी त्यांच्या कामात त्यांची मदत करावी. म्हणजे आता जे ते नवीन प्रोजेक्ट करतात ना, त्यात त्यांना मी त्यांच्या सोबत हवी आहे. सावली, खरंच खूप छान गोष्ट आहे. मग तू काय म्हणालीस? काय सांगितलंस त्याला? काय सांगणार वहिनी, जर मी ऑफिसला गेले तर घरच्या कामाचा सगळा भार तुमच्या एकटीवर येईल. सावली, तू इथली अजिबात चिंता करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन. पण तू प्लीज जा. माझ्यासारखी अशी किचनमध्ये नको अडकून राहूस. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण तिलोत्तमा मॅडमला हे नाही पटणार. ते आहेच, पण सावली, तू कायम म्हणतेस ना की तुझा विठुराया तुला कायम योग्य तो मार्ग दाखवतो. मग ह्यावेळी सुद्धा तुझा विठुराया आणि तुझे सारंग सर तुला योग्य तो मार्ग नक्की दाखवतील. मला खात्री आहे. अगं काय? तूच म्हणालीस ना की भरपूर इव्हेंट्स आहेत म्हणून. मग आता तूच कुठे जातेस 8 दिवसांसाठी? अगं पण 8 दिवस? बरं ठीक आहे, तू जा पण लवकर ये. म्हणजे काम आवरूनच ये, पण लवकर ये. हो, मी करेन ना रिया. डोंट वरी. बाय मम्मा. बबलू बबलू बबलू, तुला माहितीये का आता आपल्याकडे 8 दिवस आहेत आणि आपण आता आउटडोर शूट करायचंय. बबलू, अरे असं का बसलाय? तुझा मूड का ऑफ आहे? 1 मिनिट, किरण बद्दलच असणार आहे काहीतरी. ती तुझा फोन नाही उचललाय ना? तुमचं बोलणं नाही झालं ना अजून? माझा फोन पण नाही उचलत आहे आणि मेसेजचा रिप्लाय पण देत नाहीये. माझी लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपली. मीच माती खाल्ली. अरे नाही बबलू, ह्याला ना असं हिकअप म्हणतात. कोणता कप? साधा कॉफीचा कप पण घेतला नाही हातात. हिकअप म्हणजे उचक्या. काय उचक्या? म्हणजे किरणला माझ्या आठवणीतल्या उचक्या लागतायत? तुला सांगितलं? सांग. अरे बबलू नाही, म्हणजे रुसवे फुगवे, अप्स अँड डाऊन, प्रेमाचाच एक भाग आहे. ते सांगतेय तुला. तर एक काम कर ना, तुझ्या फोनवरनं किरणला फोन लाव. उचललं की मला ते मी बोलतो. ती तुझा फोन उचलत नाहीये म्हणून तू माझ्या फोनवरून बोलणार आहेस का तिच्याशी? ही चीटिंग नाही का? शिवाय जर तिने तुझा आवाज ऐकला तर ती फोन कट करणार ना. मग काय करू? मग तिला तिच्याशी बोलायचं नाहीये. मग आयडिया, तू तिच्याशी बोलून सॉरी नको म्हणूस, ऍक्शनने सॉरी म्हण. ऍक्शनने? म्हणजे आता मी मारामारी करायची? मारामारी करायला तर समोर सोहम पण नाहीये. अरे ऐक ना, तू किरणवर फोकस कर, मी सोहमवर फोकस करते. सोहम. अरे नाही रे बबलू, सोहमचा फोन आलाय. पण ऐक, तू तिला न बोलता सॉरी म्हणायचं, लक्षात ठेव. सोहम कधी येतोय? सावली,
नेहमी तू देवाकडे काही ना काहीतरी मागत असतेस. आज काय मागितलंस? तुम्ही मला म्हणालात ना की मी कंपनीत काम करावं, त्याबद्दलच देवाला सांगत होते. सांगत होतीस की मागत होतीस? सांगत होते. अरे पण ते देवाला सांगायची काय गरज आहे? त्याला आधीपासूनच माहिती आहे ना. मला वाटलं आशीर्वाद घेत होतीस. नाही नाही, मी सांगत होते. कारण मी जे करते त्याबद्दल मला मत ठरवता येत नाहीये. का ठरवता येत नाहीये? मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला की मी हे सगळं का करते. पण हा प्रश्न का विचारायचा आहे तुला? कारण मला प्रत्येक गोष्टीत हा प्रश्न विचारावासा वाटला, पण कधी धाडसच झालं नाही की हे असं का. आणि आत्ताही तुम्ही जसा मला प्रश्न विचारला तसेच प्रश्न मी काम सुरू केल्यावर मला सगळेच विचारणार आहेत. का करायचंय तुला बाहेर जाऊन काम? का तुला घराची जबाबदारी सांभाळायची नाहीये? का तुला नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचंय? का तुला चौकट मोडायची आहे? आणि का तुला जुन्या रूढी परंपरा विसरून नवीन वाट धरायची आहे? हे सगळे प्रश्न बाई म्हणून मलाच विचारणार आहेत. मग हे सगळं तू त्यांनाच विचार. का मी घराच्या बाहेर नाही पडायचं? का मीच घरची सगळी जबाबदारी सांभाळायची? का माझ्या नवऱ्याने माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालू नये असं मी विचारायचं? ऑफकोर्स तूच विचारायचं. इतकी वर्ष रूढी परंपरेच्या नावाखाली मळलेल्या रस्त्यावरून तू चाललीस ना. आता तू रस्ता बदलतीयस. लोक बोलणार, प्रश्न विचारणार. त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज नाहीये. उलट त्यांनाच प्रश्न विचारायचा. हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? पण मग माझ्या अशा प्रश्न विचारण्याने काही बदलणार आहे का? निश्चित बदलेल. हा प्रश्न विचारल्यानंतर जग बदलतं, सुधारणा घडते, क्रांती घडते, समाज परिवर्तन होतो. या प्रश्नामध्ये खूप ताकद आहे सावली. आणि जी व्यक्ती हा प्रश्न विचारते ना, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा खूप ताकद असते. जशी तुझ्यात ताकद आहे. तुझ्यातल्या ताकदीचा वापर कर, जसा अहिल्या करते. अहिल्या? कोण अहिल्या? तुला नाही माहिती? अगं, आपल्या मराठी झी5 वर 31 ऑक्टोबर पासून अहिल्याचा लढा सुरू झालाय. बाई तुझ्या पायी या वेब सिरीज मध्ये. तुला बघायला हवा लढा. तुला आणखीन बळ मिळेल. एक काम सांगितलेलं तुम्हाला, तेही करता नाही आलं. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काय करताय काय तुम्ही? हो मॅडम, माझं त्या सरपंचाशी बोलणं झालंय. त्याने आजच तुम्हाला बोलवलंय. ग्रेट. ठेवा आता. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.